श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. तुलसी कृष्ण विवाह विधी. नमस्कार मंडळी. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातल्या शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करण्याचा प्रघात वर्षानुवर्ष आपण करत आहोत. तुलसी म्हणजे वन, प्रकृती, मायेचा प्रतीक आणि त्या मायेचा विवाह परमात्म्याबरोबर म्हणजे भगवंताबरोबर करणं ही किती सुंदर संकल्पना. वृक्षारोपण, तुलसीसारख्या सदैव ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतीला घरोघरी मान देणं, त्याची नित्य पूजा होणं, हा यामागचा वैज्ञानिक हेतू. चला, आपण तुलसी विवाह सुंदर पद्धतीनं कसा करावा याचा मी संक्षिप्त विधी सांगतो. प्रथम तुळशी वृंदावन छान सजवून, धुवून, रंगवून, त्याला सुंदर अलंकाराने विभूषित करून त्याच्या चारही बाजूंनी तुळशीचे मामा म्हणून ही महाराष्ट्रातली पद्धत, उसाचे खांब लावावेत, शक्य असेल तर मंडप वगैरे करावा आणि मंगल वातावरण घरामध्ये करावं. तुलसी विवाह झाल्यानंतर घरामधली उत्तम पद्धतीनं जर तुलसी विवाह केला तर घरामधली अडलेली कामे पूर्ण होतात. आपल्या घरी मांगल्य येतं, चैतन्य येतं, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य येतं. म्हणून प्रत्येकाने आवर्जून हा विधी खूप प्रेमाने करावा. एक लग्नाचा सोहळा घरामध्ये होतो असा सगळा थाट जितका चांगला शक्य आहे तितका केल्याने एक चांगले संस्कार, एक चांगलं वातावरण आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. चला, आपण सुरुवात करू. तुळशी वृंदावनाच्या समोर पाट घालून उत्तम चांगली शुचिर्भूत वस्त्र, शक्य असेल तर सोवळं अथवा धोतर असं नेसून यजमानाने पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन बसावं. पूजेसाठी लागणारे समस्त साहित्य, विवाहासाठी लागणारे समस्त साहित्य आपल्याकडे असेलच. ते सर्व साहित्याची जुळणा करावी. शक्यतो गोरज मुहूर्त म्हणजे सूर्य अस्तानंतर सुद्धा जेव्हा उजेड असतो संध्याकाळ, तेव्हा केलेलं उत्तम. चला, सुरुवात करूया. यजमानांनी आपल्या समोर पळी, भांड, ताम्हण ठेवावं. आपल्या पत्नीकडून किंवा ज्येष्ठांकडून किंवा कोणीही नसेल तर स्वतः कपाळावरती कुंकू लावून घ्यावं. आपल्या आई, वडील, गुरु, आपले कुलदेव या सर्वांना उपस्थित असतील तर प्रत्यक्ष, नसतील तर मनोमन त्यांना नमस्कार करावा. तदनंतर आपल्या सर्व ज्येष्ठ मोठ्यांना त्यांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे. गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतानुशृण्वन्नोतिभिः सीदसाधनम्. आता आपण आचमन करायचं आहे. आचमन म्हणजे 3दा पाणी प्यायचं पळीनं, म्हणजे पळीनं उजव्या हातात घ्यायचं आणि पाणी प्यायचं. चौथ्यांदा आपल्या हातातलं पाणी खाली सोडायचं. आणि मग आपल्या इंद्रियामध्ये, शरीरामध्ये एकूण 24 इंद्रिया आणि त्यांचे नियामक देवतांचं स्मरण आपण करतो. म्हणजे संपूर्ण शरीर हे देवासाठी, त्या पूजेसाठी सिद्ध व्हावं अशी त्याच्या मागची भावना. सुरू करूया. ओम केशवाय नमः, पाणी प्या. ओम नारायणाय नमः, पाणी प्या. ओम माधवाय नमः, पाणी प्या. ओम गोविंदाय नमः, खाली सोडा. पुनराचम्य, परत 3दा पाणी प्यायचं आणि एकदा खाली सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता डोळे मिटून, हात जोडून आपल्या समस्त शरीरामध्ये त्या त्या देवतांचं अधिवास याला स्मरण करायचं. मी पुढची 20 नावं घेतो. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता आपण व्यवस्थित प्राणायाम करायचा. प्राणायाम म्हणजे डाव्या नाकपुडीतून मोठा श्वास घ्यायचा, तो कोंडायचा आणि उजव्या नाकपुडीतून सावकाश सोडायचा. हे केल्याने आपल्या चित्तामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात जातं. त्यामुळे डोकं शांतही राहतं, बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्टही होतं
आणि आपण केलेल्या पूजा मनोभावे करता येते. प्रणवस्य परब्रह्म ऋषी देवी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. बस. आता आपण इतका सुंदर विधी करतोय, तर जे जे महत्त्वाच्या देवता आहेत त्या सर्वांचं स्मरण आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे जाणार आहोत. व त्या सगळ्यांचं स्मरण, त्याची यादी मी तुम्हाला सांगतो. हात जोडून आपल्या या देवतांचं स्मरण करायचं. श्रीमन महागणपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. आवडणारी देवता. श्री गुरुभ्यो नमः. परमगुरुभ्यो नमः. तुमचे गुरु. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. श्री तुलस्यै नमः. प्रारब्ध कार्य निर्विघ्नमस्तु. यानंतर आपण आता त्या सगळ्या देवांना उद्देशून प्रार्थना करायची आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि य पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं येषां हृदि स्थो भगवान् मङ्गलायतनं हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते नृगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दन. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. यानंतर आता या सगळ्या देवांचं स्मरण केलं, मग आपण संकल्प करणार आहोत. आपण अगोदर देश काल उच्चार्य, आपण कुठे आणि कधी करतोय हे क्लिअर केलं पाहिजे. आणि नंतर मग का करतोय हा संकल्प नंतर करू. आपण हातामध्ये 2 दाणे अक्षता घ्यायचे आणि हा संकल्प माझ्याबरोबर स्मरण करायचा. शुभे शोभने सुमुहूर्ते विष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीये परार्धे श्रीश्वेतवराह वैकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे श्रीमहालक्ष्मीक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने चान्द्रमानेन श्रीप्लवनामसंवत्सरे दक्षिणायने शरदऋतौ कार्तिकमासे शुक्लपक्षे अद्य द्वादश्यान्तिथो वासरः वासरस्तु शुभवासरे शुभनक्षत्रे शुभयोगे अस्मिन् दिने अद्य एवं गुणविशेषविशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. या उत्तम दिवशी, या उत्तम ठिकाणी आपण काय करतोय याचा संकल्प म्हणायचं मम. हां, पुढचं मी म्हणतो. आत्मनः सकलशास्त्रपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री तुलसी देवी श्रीकृष्णप्रीत्यर्थम् अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं हे सगळं वाढावं. समस्त मंगलवाप्त्यर्थं सगळं चांगलं व्हावं. तुलसी दामोदर कृपा प्रसादार्थं श्री तुलसी आणि दामोदराचं कृपा मिळावी म्हणून श्री म्हणून स्वतःचं नाव घ्यायचं. शक्य माहिती असेल तर आपला गोत्र, आपल्या पत्नी मुलं या समस्त परिवारांची नाव माहीत असेल तर त्यांचे रास आणि नक्षत्र हे सगळं घेऊन, म्हणजे या सगळ्या परिवाराकडून हे तुलसी माते आणि हे दामोदर रूपी श्रीकृष्णा तुझी आम्ही पूजा करतो असं आपण म्हणणार आहोत. मग सगळ्यांचं नाव घेतलं. अद्य शुभयोगे शुभकर्णे शुभवासरे प्रतिवार्षिकविहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्यैः श्री गणपती विष्णू तुलसी पूजनम अहम करिष्ये म्हणायचं. अहम
करिष्ये असं म्हणून पत्नी तुमच्याबरोबर बसली असेल तर तिच्या हातून, नाहीतर तुम्ही डाव्या हातातून पळीने हातातल्या अक्षता पाण्याबरोबर खाली सोडायच्या, तांबडामध्ये सोडायच्या. ठीक आहे. आता आपण आसन शुद्धी करणार. जिथे आपण बसलोय त्या पृथ्वीला, त्या भूमीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा, हात लावायचा आणि मंत्र आहे पृथ्वी इति मंत्रस्य मेरुपृष्ठऋषी कुर्मदेवता सुतलछंदः आसने विनियोगः. मग आपण त्या पृथ्वीला आपण नमस्कार करतो आणि त्या पृथ्वीवरती आम्हाला उत्तम जागा दिली करायला म्हणून प्रार्थना केली. मग याच्यानंतर आपण न्यास करणार. न्यास म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना आपण स्पर्श करायचा आहे भगवंताचं स्मरण करत. मग मी म्हणतो तसं करायचं. श्री तुलसीयै नमः, हृदयाय नमः, आपल्या हृदयावरती हात ठेवायचा उजवा. श्री तुलसीयै नमः, शिरसे स्वाहा, आपल्या डोक्याला हात लावायचं. श्री तुलसीयै नमः, शिखाय वषट, शेंडी असते तिथे मागे हात लावायचा. श्री तुलसीयै नमः, कवचाय हुम, दोन्ही हात आपल्या अंगावरून फिरवायचं म्हणजे कवचासारखं धारण करायचं. श्री तुलसीयै नमः, नेत्रत्रयाय वषट, आपल्याला शंकरासारखे 3 डोळे असतात जनरली, 2 आपले दिसणारे आणि एक बरोबर कपाळाच्या मध्ये. अशा मधल्या 3 बोटांनी ह्या 3 डोळ्यांना स्पर्श करायचा. नेत्रत्रयाय वषट. श्री तुलसीयै नमः, अस्तराय फट, 2 बोटांनी टाळी वाजवायची. याला अस्तराय फट म्हणजे दुष्टशक्तींनी लांब जावं असा त्याचा अर्थ आहे. आता कलश, घंटा, शंख याची पूजा करायची. म्हणजे काय, इथे जो दिवा लावलेला आहे आपण, त्या दिव्याची, कलशाची, घंटेची, या प्रत्येकाला म्हणजे मी सांगतो, समोर तुमचा ज्या तांब्यातून पाणी आणलंय त्या तांब्यावरती हात ठेवायचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगादिक सकळ तीर्थांनी या पाण्यामध्ये यावं. आता त्या तांब्याला कालवलेलं गंध, हळद, कुंकू आणि फूल घालायचं. बरोबर, नाहीतर ते फूल हळद कुंकवामध्ये बुडवून घातलं तरी चालेल. तांब्याला नमस्कार करायचा. मग जे 2 दिवे आपल्यासमोर लावलेले आहेत किंवा एक दिवा लावलेला आहे त्या दिव्याला गंध आणि फूल घालायचं, अक्षता घालायच्या आणि त्या दिव्यांना नमस्कार करायचा. आमची पूर्ण पूजा होईपर्यंत सुस्थिरो भव, असेच तेवत राहा, ज्ञानमय प्रकाश आम्हाला देत राहा. मग घंटा, आता त्या घंटेला गंध, फूल, अक्षत घालायचं आणि ती घंटा उचलून वाजवायची. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारव तत्र देवता भानलक्षणम. घंटा वाजली की देवता येतात आणि दुष्ट असुरशक्ती निघून जातात म्हणून घंटा वाजवायची. शंख तुम्ही जवळ घेतला असेल तर त्या शंखावरती गंध आणि पांढरं पुष्प व्हायचं. शंखाला कधी अक्षता घालायच्या नाहीत. पांढरं पुष्प घातलं. आता तुलसी विवाहामध्ये एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे मंटपपूजन. जे आपण मांडव केलेला आहे, जो आपण उसाचा खांब घातलेले आहेत त्या उसाच्या खांबाला गंध, हळद, कुंकू, पुष्प व्हायचं आणि 2 अक्षता वरती, जिथावरती आपण मांडवाचा पडदा असतो तसं त्या जे काही आपण उसाचं केलं आहे किंवा कल्पना करून तिथे अक्षता घालायच्या. मंटपदेवताभ्यो नमः, सकलोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामी. हॅलो. आता आपण मुख्य पूजेच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करणार आहोत. मग तिथेच एक सुपारी त्या तुळशी वृंदावनाजवळ तांदळाची छोटीशी रास करायची, त्यावर सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीमध्ये गणपतीचं आवाहन पूजन करायचं. ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामश्वस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतानुशृण्वन्नोतिभिः सीदसाधनं. श्री सिद्धिविनायकाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. त्या सुपारीवर अक्षता घालायच्या. श्री सिद्धाई विनायकाय नमः. एक पळीनं पाणी त्या सुपारीला लावायचं आणि तांबणात सोडायचं. म्हणजे हे त्याचे पाय धुण्यासाठी दिले. पादयोः पाद्यं समर्पयामी. मग हात धुण्यासाठी परत एकदा पळी लावायची. पळीतलं पाणी सुपारीवर लावायचं आणि तांबणात सोडायचं. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. परत एकदा पाणी घ्यायचं. तोंड धुवायला पाणी दिलं आपण आता. मुखप्रक्षालनं समर्पयामी. श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता त्यांना बसायला आसन म्हणून अक्षता घालायच्या. श्री सिद्धिविनायकाय नमः. हरिद्राम कुमकुमम सकल सौभाग्यद्रव्यार्थे अक्षतां समर्पयामी. तुमच्या पत्नीजवळ बसल्या असतील तर त्यांनी सिद्धिविनायकाला हळद कुंकू वाहायचं, नाहीतर तुम्ही वाहा. त्यानंतर त्याला गंध लावायचं. दुर्वा असतील तर दुर्वा घालायच्या, लाल फूल घालायचं. प्रसादासाठी गुळ खोबरं असेल तर उत्तम, नाहीतर एखादं फळ किंवा थोडी साखर गणपतीसमोर ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य कसा दाखवायचा,
त्या गणपतीसमोर छोटंसं चौकोन मंडळ करायचं पाण्याने, त्यावरती वाटी ठेवायची, त्याच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता एक पळी पाणी ताम्हणात सोडायचं. नैवेद्यामध्ये पानीयम समर्पयामी. परत एकदा 3 वेळा त्याच्या भोवती पाणी फिरवायचं, त्या प्रसादाच्या भोवती. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4दा पाणी ताम्हणात सोडायचं. हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी, करोदोदनकं समर्पयामी. एक छान फूल घ्यायचं, ते गंधामध्ये बुडवायचं आणि ते फूल गणपतीला वाहायचं. अगरबत्ती लावली असेल तर अगरबत्ती गणपतीला ओवाळायची. वनस्पतीत भवधूपो गंधाढ्यो गंधोत्तमः आग्रेयं सर्वदेवानां धूपोयं प्रतिक्रियतां धूपम आग्राहयामी. मग आपण एक कापूर असेल किंवा दिवा असेल तर तो ओवाळायचा, नसेल तर त्या दिव्यालाच अक्षता घालून तो दिवाच गणपतीला, तुला हा दिवा स्वीकार कर म्हणून सांगायचा. साज्यं त्रिवर्तसी युक्तं महनीना विधृते मया दीपं ग्रहण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः. श्री सिद्धिविनायकाय नमः. त्याला व्यवस्थित मनापासून नमस्कार करायचा आणि आम्ही जे काम करतो ते एकतरी निर्विघ्नपूर्व पार होऊ दे, याच्यातून जे उत्तम फल मिळायचं आहे ते फल मिळू देत. आम्ही केलेली पूजा ती त्या भगवंताला, त्या देवतेला पोचून त्या देवतेकडून उत्तम आशीर्वाद आमच्या घरावर राहू देत, असं गणपतीला प्रार्थना करायची. ठीक. आता आपण त्या भगवंताला स्मरण करायचं. आता तुम्ही जी कृष्ण प्रतिमा आणली असेल ती एक मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये आपण त्या कृष्णाला आवाहित केलं पाहिजे. मग ती मूर्ती जिथं तुम्ही ठेवली आहे त्याच्या मूर्तीच्या हृदयाला हात ठेवायचा उजवा, डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. आपल्यातलं चैतन्य, आपल्यातलं प्राण त्या मूर्तीत जाईल अशी कल्पना करायची. मग उजव्या हाताने स्पर्श करून ओंकार केला की तो प्रणव त्या कृष्णामध्ये गेला. आता तो भाव तुमच्यात आला पाहिजे की तिथे भगवान साक्षात आलेले आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा श्रीहरी एवढूशा मूर्तीमध्ये येतो, हे त्याची किती मोठी कृपा आपल्यासाठी असेल, नाही का? मग आता त्या मूर्तीला जिथं तो आहे त्या मूर्तीवरती आता श्री विष्णवे नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. त्याला येण्याबद्दल अक्षता घातलेल्या आहेत. मग आपण जसं नेहमी आलं कोणीतरी पाहुणा तर अगोदर पाय धुतो, मग हात धुतो, मग प्यायला पाणी देतो, मग त्याला अत्तर वगैरे लावतो, नाही का? त्याला तसंच उपचार त्याला करायचे आहेत. श्री विष्णवे नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. त्याच्या पायावर पाणी घालायचं देवाच्या. श्री विष्णवे नमः हस्तयो अर्घ्यं समर्पयामी. पाणी त्याच्या हातावर घालायचं. श्री विष्णवे नमः आचमनीयं समर्पयामी. त्याला प्यायला पाणी द्यायचं आणि मग त्याला प्रार्थना करायची छान मंगलिक स्नानासाठी यावं. आणि म्हणून आपल्या ज्या ताम्हणामध्ये आपण आता जे काही अक्षता वगैरे सोडल्या ते ताम्हण पूर्ण स्वच्छ करून रिकामं करायचं, स्वच्छ करायचं, समोर ठेवायचं. त्यावर तुळशीचं पान ठेवायचं. हे तुळस आधीच तोडलेली असावी, नसेल तर अक्षता घालून ठेवायच्या आणि ती कृष्ण त्या अक्षतावर ठेवायचं आणि मग त्याला छान अंघोळ घालायची. श्री विष्णवे नमः स्नानं समर्पयामी. आता त्याला छान पाणी घातलं, मग पंचामृत स्नानं समर्पयामी. आता त्याला एक एक पंचामृत तयार केलं असेल तर त्यातला एक एक पदार्थ घालायचा, नाहीतर पाण्यानेच त्याला पंचामृताचं कल्पना करायची. श्री विष्णवे नमः दुग्धस्नानं समर्पयामी. श्री विष्णवे नमः घृतस्नानं समर्पयामी. श्री विष्णवे नमः दधिस्नानं समर्पयामी. श्री विष्णवे नमः मधुस्नानं समर्पयामी. श्री विष्णवे नमः शर्करा स्नानं समर्पयामी. नंतर उत्तम स्वच्छ पाण्याने त्याला आंघोळ घालायची. श्री विष्णवे नमः स्नानियम समर्पयामी. ती मूर्ती स्वच्छ करायची. त्याच्यावरती थोडंसं अत्तराचं पाणी हात घालून ते श्री विष्णवे नमः गंधस्नानं समर्पयामी असं म्हणून त्या मूर्तीला सावकाश उचलायचं, तिला स्वच्छ पुसायचं आणि तुळशी वृंदावनामध्ये जिथं आपण तिला ठेवणार आहोत ते तुळशीकडे तोंड करून त्याला ठेवायचं. तुम्ही त्याला काही दागिने घालणार असाल, त्याला काही वस्त्र घालणार असाल तर ते त्या जागेवर ठेवायचं. नंतर मग विष्णवे नमः गंधम समर्पयामी. त्याला छान गंध लावायचा. त्याच्यावरती कुंकू ठेवा, थोडंसं कुंकवाचं बोट लावा. त्याला जे काही दागिने आणले असतील श्री विष्णवे नमः अलंकारार्थे प्रत्यक्ष अलंकारम अथवा अक्षतां समर्पयामी. त्याला अक्षता घालायच्या. त्याला श्रीकृष्णाय नमः
यज्ञोपवीतं समर्पयामी. जानवं असेल तर ते जानवं घालायचं, नसेल तर अक्षता घालायच्या. श्री विष्णवे नमः. पुष्पम समर्पयामी. जी काही उपलब्ध छान फुलं आहेत ती फुलं त्याला घाला. श्री विष्णवे नमः. धूपम दर्शयामी. आता त्याला अगरबत्ती ओवाळायची. जर तुम्ही कापसाचं वस्त्र काढून ठेवलं असेल तर त्या प्रत्यक्ष वस्त्रामध्ये कापसाचं वस्त्र त्याला घालायचं. घातलं. बरं. आता अगरबत्ती दाखवायची. श्री विष्णवे नमः. धूपम आग्राहयामी. श्री विष्णवे नमः. अगरबत्ती दाखवायची. वनस्पती धूपवंधाढ्यवंदोत्तमहाग्रेम सर्वदेवानां धूपोयं प्रतिक्रियतां धूपम आग्राहयामी. आता कापूर किंवा 2 वात्या किंवा प्रत्यक्ष तो समय हे श्रीकृष्णाला दाखवायचं. श्री विष्णवे नमः. दीपम दर्शयामी. श्री विष्णवे नमः. नैवेद्यम समर्पयामी. आता तुम्ही एक फळ किंवा आणखीन काही नैवेद्य आणलं असेल तर परत तो श्रीकृष्णासमोर ठेवायचा. त्याच्यासमोर एक चौकोन मंडळ करून त्यावरती वाटी ठेवायची. त्याच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. एक पळी पाणी ताम्हणात सोडायचं. परत त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. नैवेद्याभोवती प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. 4 पळी पाणी ताम्हणात सोडायचं. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. करोद्वर्तनकं समर्पयामी. एक फूल गंधात बुडवायचं आणि ते श्रीकृष्णासमोर ठेवून द्यायचं. आता त्या श्रीकृष्णाला विडा तुम्ही जर केला असेल म्हणजे सुपारी, नाणं आणि 2 खाऊची पानं हे कृष्णासमोर ठेवायचं. हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजा विभावसु अनंत पुण्यफलदम अथ शांती प्रयच्छमे यथाशक्ती दक्षिणां समर्पयामी. पूगीफलसमायुक्तं नागबलिदलेयुतं कर्पूरचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां. श्रीकृष्णाय नमः. ताम्बूलदक्षिणां समर्पयामी. आता त्याची पूर्ण पूजा झाली. त्याला प्रार्थना करायची, हे श्रीकृष्णा, चराचरात वास करणाऱ्या हरी, तू आमच्या घरातही वास करशील आणि आमच्या दारात जे काही चांगलं वाईट येणार ते दारातून, त्या दारामध्ये तू तिष्ठत राहशील जसा बलिचक्रवर्तीच्या दारात राहिलास. आणि इथे आम्हाला सदैव रक्षण करणारी, प्रेम देणारी, आमच्या आयुर आरोग्याची काळजी घेणाऱ्या तुळशीबरोबर सदैव वास्तव्यास राहा, अशी आपण कृष्णाला प्रार्थना करायची. आलं. आता सुरू होते श्री तुलसी देवीची त्याची पूजा. मग आपण काय करावं? श्रीकृष्णाचं शक्य असेल तर श्रीकृष्णाच्या आणि तुळशीच्या मध्ये एक वस्त्र ठेवावं, म्हणजे त्याला अंतरपाठ म्हणतो तसा. मग एक वस्त्र किंवा एखादं काहीतरी पार्टिशनसारखं करावं, छान वाटेल. म्हणजे नवरा बायकोनं बघू नये अशी एक सुंदर संकल्पना, एकमेकांना बघू नये म्हणून लग्नानंतरच पाहावं. मग आता तुळशीचं कसं पूजा करणार? जशी कृष्णाला केलं तसंच. आता त्या जे तुळशीचं झाड आहे त्या तुळशी झाडाला हात ठेवायचा, उजवा हात, डाव्या हात आपल्या हृदयावरती, आणि तुळशीला ओम श्री तुलस्यै नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. तिला अक्षता घालून त्यामध्ये तुळशीचं जे साधं झाडासारखं होतं त्यात आत तुलसी देवीने यावं म्हणून प्रार्थना करायची. हात जोडून म्हणायचं, देवी त्वं निर्मितां पूर्ववर्चितासी मुनीश्वरैः नमो नमस्ते तुलसी पापम हर हरिप्रिये. प्रार्थना करायची. मग आता थोडंसं पाणी तिच्या झाडाच्या बुंद्यात घालायचं. श्री तुलस्यै नमः अर्घ्यम समर्पयामी. परत एकदा पाणी घालायचं. श्री तुलस्यै नमः आचमनीयम समर्पयामी. श्री तुलस्यै नमः. आता पंचामृत थोडंसं तिच्या त्या बुडामध्ये थोडंसं खाली घालायचं. पंचामृत स्नानम समर्पयामी. तदनंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर एक पळी शुद्ध पाणी घालायचं. आणि मग हा मंत्र म्हणून त्या तुळशीला एक बारीक धार, जसं अभिषेक आपण कृष्णाला केलं तर तुळशीच्या बुंध्याला आपण बारीक धार धरायची. म्हणायचं, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधिव्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते. असं म्हणून शुद्ध पाणी बाजूला ठेवायचं. मग श्री तुलसी महा वस्त्रम समर्पयामी. कापसाचं वस्त्र छान घेऊन तुळशीला अर्पण करायचं. श्री तुलसी महा कंचुक वस्त्रम समर्पयामी. एखादं खण, एखादं ब्लाऊज पीस असेल तर तो छान तिच्या भोवती घालावा किंवा तिला तिथं ठेवावं. श्री तुलसी महा कंठसूत्रम समर्पयामी. एखादा सुंदर दागिना वगैरे घालायचा असेल, तसं कंठसूत्र म्हणजे मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे इथे. अगोदरच ती नित्य सुमंगली आहे म्हणून मंगळसूत्र घालावं, आणि परत विवाहानंतर एक मंगळसूत्र. शक्य नसेल तर आता आभूषण अधिक तिला घालावं.
श्री तुलसी नमः सकलोपचारार्थे तर तिला हळद, कुंकू, बांगड्या, काजळ हे जे काय आपण सौभाग्याचं लेणं बाजारात उपलब्ध असतं ते सगळं सौभाग्याचं लेणं तिला द्यावं. छान हळद कुंकू लावावं. गजरे आणले असेल तर गजरे घालावेत. सुंदर हार आणला असेल तर वरमाला असतो तो वेगळा. आणखीन गजरा वगैरे आणला असेल तर तो छान माळावा आणि तिला प्रसन्न करावं. झालं. कुंकुमालक्त दिव्यं कामिनी भूषणास्पदं सौभाग्यदं गृहाणेदं प्रसीद हरवल्लभे हरिद्रां कुंकुमं चैव सिन्दूरकज्जलान्वितं सौभाग्यद्रव्यं संयुक्तं ग्रहाण परमेश्वरी समर्पयामी नमस्करोमी. असं म्हणून जे काही छान फुलं बिलाचा अलंकार आपण तुळशीला केलाय तो करून घ्यायचा. हार वगैरे घातला छान. बरं. आता अगरबत्ती घ्यायची आणि तुळशीला नाव खायचं. वनस्पतीत भवधूपवन्धाढ्यो वन्धोत्तमः आग्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिक्रियतां धूपं दर्शयामी. आता एक दिवा लावून घ्यायचा, कापूर लावायचं, वात लावायची किंवा प्रत्यक्ष समईला फक्त अक्षता घालायच्या, ती उचलायची गरज नाही. साज्यं त्रिवर्त संयुक्तं वहनिना विधृते मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः. झालं. आता आणखीन एक तिसरा नैवेद्य आपण तुळशीला काहीतरी करायचा. तुळशीसमोर एक पाण्याने चौकोन मंडळ करायचं. त्यासमोर तो नैवेद्याचं भांडं ठेवायचं आणि त्याच्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य मध्ये पानीयम समर्पयामी. एक पळी पाणी तांबणात सोडायचं. परत नैवेद्य दाखवायचा. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. 4 वेळेला पाणी तांबणात सोडायचं. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. करोदर्तनकं समर्पयामी. एक फूल गंधामध्ये बुडवून ते देवीला अर्पण करायचं. परत एक विडा म्हणजे 2 खाऊची पानं, एक सुपारी आणि काही दक्षिणा हे सगळं देवीसमोर ठेवायचं. भोगी फलसमायुक्तं नागवल्लीधरयुतं कर्पूरचूर्ण संयुक्तं तांबूलं प्रतिक्रियतां तांबूलं दर्शयामी. तुलस्यै नमः तांबूलं समर्पयामी. यानंतर दक्षिणा जी काही शक्य असेल ती ठेवायची. हिरण्यगर्भगर्भस्थं हिमविजाविभावसु अनंत पुण्यप्रदमतः शांती प्रयच्छमे यथाशक्ती दक्षिणां समर्पयामी. मग तुम्हाला श्री तुलस्यै नमः नानाविध फलानी समर्पयामी. मग काय केळी, बोरं, आवळा, त्या चिंच ठेवायची पद्धत आहे. ही जी काही फळं असतील ती तुलसीला अर्पण करायची. म्हणजे जिथे ठेवली असतील त्याच्यावर फक्त पाणी घालायचं आणि तुलसीला नमस्कार करून तिला तो अर्पण करायचा. आता या दोघांच्याही मध्ये अंतरपाठ आहे. दोघांची छान पूजा झालेली आहे. यानंतर आपण तुळशीच्या लग्नाला प्रत्यक्ष सुरू करणार. मग लग्न लावायचं म्हणजे काय, तुमच्या एका ताटलीमध्ये मंगळसूत्र, 2 वरमाला, 2 फुलं आणि दोघांना असे अक्षता वगैरे करून ठेवायच्या. अक्षता सगळ्यांना वाटायच्या आता. बरं. अक्षता वाटल्या सगळ्यांना. सावकाश वाटा. अक्षता म्हणजे अखंड तांदुळांची केलेली अक्षता उत्तम, पण ती उगाचच नासाडी करण्यापेक्षा प्रतिकात्मक थोडी व्हावी आणि बाकी सगळ्यांना फुलांच्या पाकळ्या द्याव्यात. छान वाटेल. सगळ्यांना अक्षता वाटून झाल्या. चला मंगलाष्टका म्हणायचे आहेत. उभं राहा. 5 मंगलाष्टका आपण म्हणणार. बरं. 5 वेळेला त्या अक्षता पुरल्या पाहिजेत. आणि जर तुमच्याकडं शक्य असेल तर कृष्णाला आणि तुळशीच्या मध्ये बरोबर अंतरपाठ धरायचा. तो कृष्णाला एका समोरच्या स्टूलवरती वगैरे बसवून मध्ये अंतरपाठ धरता येईल. बरं. चला सुरू करूया. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कुर्यात् सदा मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वन्तरीश्चन्द्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रम्भादिदेवाङ्गना अश्वसप्तमुखो विषं हरिधनु शङ्खो मृतं चाम्बुधे रत्नानि च चतुर्दशं प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् शुभमङ्गल सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान राजा भीष्मक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवणासी म्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलम सुमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेवोनी यावा घरा गृह्योत्के मधुपर्क पूजन करा अंतःपटा ते धरा दृष्टा दृष्टवधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल्बला न करणे लक्ष्मीपदे मंगलम सुमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान तदेवरं सावकाश तो अंतरपाठ मधून काढायचा अक्षता वाजंत्री गलबलाट टाळ्या करत राहायच्या तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते त्रियुगं स्मरामि सुहृदय सावधान गोपालकृष्ण भगवान की जय तुलसी माता की जय आता तो अंतरपाठ सावकाश काढायचा आता कृष्ण आणि तुलसी या दोघांनाही अगोदर एक वरमाला घ्यायची ती कृष्णाला हाताला लावायची आणि तुलसी मातेला घालायची दुसरी वरमाला घ्यायची ती तुलसी मातेच्या हाताला लावायची आणि ती कृष्णाला घालायची मग मंगळसूत्र आणलं असेल तर मंगळसूत्र घ्यायचं कृष्णाच्या हाताला स्पर्श करायचा ते मंगळसूत्र तुलसी मातेला अर्पण करायचं आणि मग या दोघांनाही तुम्ही जे काही आहेर द्यायचं असतं जे दानासाठी असेल तुम्हाला दोघांना त्या द्यायची इच्छा असेल रुखवतासारखी इच्छा असेल तर ती दोघांनीही सगळी जी काही आप्तेष्ट मंडळी आली आहेत त्या प्रत्येकाने श्रीकृष्णाला कुंकू लावायचं त्याला आहेर ठेवायचा तुळसी मातेला हळद कुंकू लावायचं तिला आहेर ओटी हे सगळं भरायचं जे काही द्यायची इच्छा असेल तिथे तो द्यायचा यानंतर जो प्रसादासाठी काही ठिकाणी रुखवत म्हणून किंवा फराळाचं काही सामग्री असेल खाण्यापिण्यासाठी चुरमुरे नारळ फळं ही जी काही आणली असतील हे सगळं त्यांच्यासमोर देवासमोर व्यवस्थित मांडायचं त्याच्या खाली एक चौकोन मंडळ करायचा त्या सगळ्याच्या भोवती नारळ वगैरे फोडून ठेवलेला आहे त्याच्या भोवती पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ताम्हणामध्ये एक पळी पाणी सोडायचं नैवेद्यामध्ये पानीयम समर्पयामी परत त्या समस्त प्रसादाच्या भोवती पाणी फिरवायचं प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा 4 पळी पाणी खाली सोडायचं हस्तप्रक्षालनं समर्पयामी मुखप्रक्षालनं समर्पयामी आचमनीयं समर्पयामी करोदवर्तनकं समर्पयामी फूल घ्यायचं गंधामध्ये बुडवायचं आणि ते देवाला कृष्ण आणि तुळसी मातेसमोर ठेवून द्यायचं सगळं जे देणं ठेवलेलं आहे प्रसाद ठेवलेला आहे बरं आता आपण आरतीची सिद्धता करायची
आता आरती गणपतीची एक आरती घेऊ शकतो आपण, तुलसीची एक आरती घेऊ शकतो, जी मी आता म्हणून देईन तुम्हाला. आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही परत कृष्णाची एखादी आरती वगैरे घेऊ शकाल. ठीक आहे. मी आता फक्त गणपतीची आणि तुळशीची आरती घेणार आहे. आरतीचं ताट जे करून ठेवलेलं आहे ते लावून घ्या. बऱ्याच ठिकाणी आवळ्यावरती वात लावून आरती करण्याची पद्धत आहे. जसं तुम्हाला शक्य असेल, किंवा काही जण पुरणाची आरती करतात. जे तुम्हाला शक्य आहे, पण तुमचा कुलाचार आहे तो करावा. आरतीचं ताट लावून घ्यावं. लावून घेतलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडिता मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिबर बंधना, सरळ सोंड वक्र सुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव जय देवी जय माये तुळसी, निजपत्राहु लघुतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी ब्रह्मा केवळ मूळी, मध्ये तो शौरी, अग्री शंकर तीथे शाखा परिवारी, सेवा करीती भावे सकळही नर नारी, दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी. जय देवी जय माये तुळसी, निजपत्राहुन लघुतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी, मंजिरीची बहु आवड कमला रमणासी, सर्वदल विरहित विष्णू राहे उपवासी, विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. जय देवी जय माये तुळशी, निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी अच्युत माधव केशव पीतांबरधारी, तुझे पूजन काली जो हे उच्चारी, त्यासी देसी संतती संपती सुखकारी, गोसावी सुत विनवी तुझ मजला तू तारी. जय देवी जय माये तुळशी, निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी तुलसी माता की जय. आता कापूर आणला असेल तर कापूर लावा, किंवा हीच आरती घेऊन आपल्या भोवती एक प्रदक्षिणा सगळ्यांनी करायची. प्रदक्षिणा म्हणजे सकळ असणाऱ्या देवतांची आरती आपण करतो. घालिंदो टांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदी पूजन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. खाली 2 दाणे अक्षता घालायच्या, त्यावर आरती ठेवायची आणि हात जोडून प्रार्थना करायची. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आदा. जय जय रघुवीर समर्थ. आता उपस्थित असलेल्या सगळ्यांना 2-2 दाणे अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या द्यायच्या. तुम्ही स्वतः घ्यायचं आणि मंत्रपुष्प करण्यासाठी सिद्ध व्हायचं. हरि ओम. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न,
ते हनाकं महिमान् स चन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यादि स्यात् सार्वभौम सार्वायुषान्ताः परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकराळिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मृतस्यावसनग्रहे आविक्षतस्य कामप्रे विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् आञ्जनेयाय विद्महे रामदूताय धीमहि तन्नो हनुमान् प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् सगळ्यांनी देवाला अक्षता अर्पण करायचे आहेत. गोपालकृष्ण भगवान की जय. तुलसी माता की जय. आता जिथे उभे आहात तिथूनच आपल्या भोवती 3 वेळा प्रदक्षिणा करायची. ओम यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे पापोऽहं पापकर्माहं पापात्मान् पापसंभवान् त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सला. आता कर्त्यांनी साष्टांग नमस्कार करायचा आहे. व्यवस्था नसेल तर गुडघे टेकून तरी नमस्कार करायचा. स्त्रियांनी शक्यतो साष्टांग न करता गुडघे टेकून नमस्कार करायचा. नमस्कार करून आपण एक सुंदर प्रार्थना तुळशी समोर म्हणणार आहोत. हे वृंदा, हे तुलसी, वृक्ष रूपात तसे दुसरे वृक्ष एकत्र असतात तेव्हा त्या वृक्ष समुदायाला, त्या वनाला ज्ञानी लोक वृंद म्हणतात. अशा हे वृंदे, या वृंदा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या हे तुलसी माता, मी तुझी उपासना करतो. जी देवी प्राचीन काळी वृंदावनात प्रकट झाली आणि ज्यामुळे तिला वृंदावनी म्हणतात, त्या सौभाग्यवती देवीची मी उपासना करतो. जी पुष्कळ वृक्षामध्ये लोकांकडून पूजली जाते, ज्यामुळे तिचे नाव विश्वपूजिता पडले आहे, त्या जगात पूज्य असणाऱ्या हे देवी, मी तुझी उपासना करतो. जिने नेहमी अनंत विश्वाचे पालन केले आहे, त्यांना पावन करीत आहे आणि म्हणून जिचं नाव विश्वपावनी आहे, अशा देवीचे विरहाने व्याकुळ होऊन मी स्मरण करतो. अन्य पुष्पे अर्पण करून सुद्धा देवता तुलसीदल अर्पण केल्याशिवाय प्रसन्न होत नाहीत. अशा पुष्पसारा, पुष्पांमध्ये सारभूत असलेल्या अशा शुद्ध स्वरूपिणी तुलसी देवीचे शोकाने व्याकुळ होऊन मी दर्शन करू इच्छितो. संसारात जिच्या प्राप्तीने भक्त आनंदित होतात, त्या नंदिनीने, भगवती तुलसीने माझ्यावर प्रसन्न व्हावे. ज्या देवीची संपूर्ण विश्वात तुलना होऊ शकत नाही, म्हणून ती तुलसी, जिची तुलनाच होत नाही म्हणून तुलसी अशा नावाने प्रसिद्ध आहे, त्या माझ्या प्रियेला मी शरण जातो. जी साध्वी तुलसी वृंदावन रूपाने भगवान श्रीकृष्णाची जीवनस्वरूप आहे आणि त्यांची नेहमी प्रियतमा असल्याने कृष्णजीवनी नावाने विख्यात आहे, त्या तुलसी मातेला मी साष्टांग नमस्कार करतो. तिनं माझ्या जीवनाचं रक्षण करावं, माझ्या कुटुंबियांचं रक्षण करावं, माझ्या आप्तेष्टांचं, मित्रपरिवाराचं, शेजाऱ्यांचं, राज्यकर्त्यांचं, समस्त जीवराशींचं तिनं कल्याण करावं. आमच्या हातून ज्ञात अज्ञात झालेल्या जे काही पापं असतील त्यांचा क्षय त्यांना कमी करावं. पुन्हा पाप करण्यास आमची मनोवृत्ती होऊ नये याची तिनं आम्हाला अशी कृपा करावी. त्याचबरोबर आमच्या हातून पुण्यकर्म घडावेत, आमची नित्य नैमित्तिक कर्तव्य उत्तमपणे पडावीत, आमच्या सगळ्यांची मनं एकमेकांवर प्रेम करणारी, घरामध्ये शांतता आणि आनंद देणारी, तसेच एकूणच आमची वृत्ती भगवंताबद्दल प्रेम वाढवणारी अशी होवं. तुझ्या कृपेने हे आई, आमच्या घरामधली सर्व येणारी विघ्न दूर होवत, आलेल्या विघ्नांना तोंड देण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळत. तसेच आमच्या घरातील समस्त जीवराशींना, समस्त मुलाबाळांचं त्यांच्या अभ्यासात त्यांना यश मिळो, आमच्या उद्योगधंद्यामध्ये आम्हाला यश मिळो, सर्वांना उत्तम आरोग्य, ऐश्वर, स्थैर्य, ज्ञान आणि विशेष करून श्रीहरीबद्दलची भक्ती आणि प्रेम वाढवत, सगळ्या जीवराशींचं कल्याण होत आणि तुझी कृपा आम्हा सगळ्यांवर राहोत, अशी प्रार्थना करून तुमची वैयक्तिक काही प्रार्थना असेल तर ती प्रार्थना करावी.
प्रार्थना करून अनेन कृतपूजनेन श्री गणपती लक्ष्मी तुलसी कृष्णप्रियंताम असं म्हणायचं. सुप्रीतो वरदो भवतु श्रीकृष्णार्पणमस्तू. 2 दाणे अक्षता घ्यायचे. ते अक्षता पाण्याबरोबर तांबणात सोडायचे. जी काही पूजा केलेली आहे ती पूजा देवा मान्य करून घे असं म्हणायचं. आणि ही पूजा करत असताना जर आपल्या हातून काही मंत्र चुकले असतील, करताना विधी चुकला असेल, काही राहिलं असेल, काही विधी आपण पूर्ण करू शकलो नसू, त्यासाठी ओम अच्युताय नमः, ओम अनंताय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणायचं. प्रमादात कुरुता कर्म प्रत्यवेतो धराशयत पूर्णादेव तद्विष्णू संपूर्णस्य दितिश्रुती. आम्ही करण्याच्या आनंदाने किंवा गडबडीनं काही राहिलं असेल तरी गोविंदाचं नाव घेतल्याने ती पूर्णता त्यात मिळावी अशी आपण प्रार्थना करावी. श्री तुलसी आणि कृष्ण यांची कृपा अखंड आपल्या सर्वांवर राहो ही प्रार्थना करून ही छोटीशी सेवा श्रीकृष्णचरणी अर्पण करत आहे. या सेवा शक्य असेल तर उत्तम ब्राह्मणाकडून करणं अतिउत्तम. पण ब्राह्मण मिळत नसतील, सोय नसेल, व्यवस्था नसेल तर ही ऑडिओ ऐकून तरी करावी. याच्यातून जी उत्तम दक्षिणा द्यायला हवी ती उत्तम दक्षिणा तुम्ही योग्य अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवावी किंवा आमच्या संस्थेमध्ये आणून तिथे पोहोचलंच तरी हरकत नाही, पण दक्षिणा द्यावी म्हणजे त्या ब्रह्मवृंदाचं एक समाधान होतं. ठीक आहे. श्रीकृष्णाची अखंड कृपा आपणा सर्वांवर राहो. गोपाल कृष्ण भगवान की जय.